यहाँ पर इस परम पवित्र दीक्षा भूमि के क्षेत्र में आज यहाँ यूको बैंक के एससी, एसटी और ओबीसी कर्मचारी संघ ने सभी लोगों के लिए सेवा और मार्गदर्शन केंद्र तैयार किया है। इस केंद्र के उद्घाटन समारोह में जिन्होंने इस केंद्र का उद्घाटन किया वह यूको बैंक के उप महाप्रबंधक आयुष्मान उपेंद्र मोदी सर। इस अवसर पर यहाँ प्रमुखता से जो उपस्थित है वह भारतीय विदेश सेवा के उप सचिव माननीय दश दिक्पाल नंदेश्वर सर, जिनका प्रबोधनकारी वक्तव्य आपने सुना है, वह प्राध्यापक महेंद्र राउत साहब, यूको बैंक के उप अंचल प्रबंधक आयुष्मान कमलेश कुमार वर्मा सर, आयुष्मान प्रफुल्ल भालेराव सर, जिन्होंने इस कार्यक्रम का संयोजन किया है। इसके एक मुख्य संयोजक आदरणीय केपी नंदेश्वर साहब, आयुष्मान भीमराव वैद्य साहब और इसी सब इस बैंक के पूरे समूचे एससी, एसटी, ओबीसी कर्मचारी और आप उपस्थित सभी बहनों और भाइयों, यहाँ पर आपने जो 4-5 वक्तव्य सुने हैं, इस वक्तव्य से समूचे धम्म दीक्षा का एक इतिहास आपके समक्ष पूरी तरह से अवगत हो गया है। और यहाँ पर मुझे कुछ और ज़्यादा बात करने के कोई अवसर रहा है ऐसा मुझे नहीं लग रहा है। फिर भी मैं इस उपलक्ष्य में आपके साथ में 10-15 मिनट के अवधि में संवाद करना चाहता हूँ। जहाँ तक हिंदी माध्यम में, इंग्रजी माध्यम में आपने यह संदेश सुना है, मैं अपने स्थानिक भाषा में इस कार्यक्रम के अवसर पर कुछ शुभकामनाएं देना चाहता हूँ। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या मनातील सद्भावना व्यक्त करण्याचा हा एक भाग आहे। आता इथे ही सगळी मंडळी आहे ती सगळी अतिशय शिकलेली मंडळी आहेत, मध्यमवर्गीय मंडळी आहेत, पांढरपेशी मंडळी आहेत, ज्यांचे आयुष्य हे बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेमुळे परिवर्तित झालेलं आहे। म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन अधिक अर्थचक्र प्रवर्तन या दोन घटकांच्या संयुक्तपणे ज्यांचं आयुष्य बदललेलं आहे, अशा लोकांच्या मनातील चॅरिटीचा भाव, सामाजिक उत्तरदायित्वाचा भाव व्यक्त करण्याच्या भूमिकेतून आपण सगळे इथे एकत्र आहोत। आणि हा प्रवास मागच्या 60 वर्षांच्या कालखंडापासून अविरत सुरू आहे। आता या सगळ्या मंडळींना असं का बरं वाटतं की आपण आपल्या लोकांकरता काही केलं पाहिजे? हा एक बाबासाहेबांच्या सामाजिक बांधिलकीचा भाग आहे। ज्या बाबासाहेबांनी स्वतःचं आयुष्य पूर्णपणे सर्व लोकांच्या कल्याणाकरता व्यतीत केलं होतं, म्हणजे एकंदर सर्व लोकांच्या सुखाकरता स्वतःच्या जीवाला तिलांजली द्यावी लागते हे बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यातून सिद्ध करून दाखवलं। तर तोच एक धागा, तोच एक सामाजिक उत्तरदायित्वाचा भाग आणि आपण आमच्या या समाजाचं काही देणं लागतो, हे देणं आपल्याला काही अंशी फेडता येईल काय? हा देणं फेडण्याचा भाग या नात्याने प्रत्येक वर्षी इथे हजारो स्टॉल तयार होतात
आणि या हजारो स्टालच्या रूपातून बाबासाहेबांच्या या धम्मांतरामुळे, धर्मस्वीकारामुळे ज्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, हा परिवर्तनाचा गाभा बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. मला सांगायचं हे आहे की सगळ्याच लोकांच्या मनात भावना की आम्हाला काहीतरी आमच्याकडून द्यायचं आहे. आम्हाला बाबासाहेबांच्या कृपेमुळे जे काही मिळालं असेल त्याचा खारीचा वाटा अशा या उपक्रमांच्या रूपातून सगळ्यांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे, ही एक मनाला मोकळे करण्याची भावना आणि स्वतःला लोकांपर्यंत जोडण्याची भावना, या हेतूने प्रत्येक वर्षी ही मंडळी येतात, आपण येतो आणि आपल्या स्वतःच्या या दायित्वाला अंशतः का होईना परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे, आपण सगळी फार शिक्षित मंडळी आहात. म्हणजे बँकेच्या क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करत आहेत, या बँकेच्या क्षेत्रातल्या लोकांना हे वाटणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की धर्मचक्र प्रवर्तन हा काही आध्यात्मिक मुक्तीचा भाग कधीही नव्हता. म्हणजे ज्या प्रकारे धर्माच्या ज्या काही संकल्पना आहेत, या धर्माच्या संकल्पनेपेक्षा वेगळ्या प्रकारच्या ऐहिक मुक्तीची यंत्रणा आणि व्यवस्था तयार करण्याचा भाग या नात्याने आपणाला एकंदर या धर्मांतराकडे आणि बौद्ध धम्म स्वीकाराकडे पाहावं लागतं. आता इथे जे लाखो लोक येतात, या लोकांच्या मनामध्ये काही आध्यात्मिक भावना आहे असा भाग नाही आहे. तर ज्या क्षेत्रामुळे संपूर्ण लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालेलं आहे, त्या परिवर्तनाची प्रभा आपल्या मनामध्ये पेरणं आणि मग वर्षभराकरता त्या प्रभेच्या, त्या तेजाच्या, त्या शक्तीच्या बळावर स्वतःचं विकसन करणं, या प्रकारच्या भूमिकेतून प्रत्येक वर्षी हजारो, करोडो, हजारो आणि शेकडो लोक इथे येतात, लाखो लोक इथे येतात आणि ही प्रेरणेची शक्ती स्वतःच्या मनामध्ये उद्दीपित, प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतात. मुळामध्ये म्हणजे जो एका अर्थाने बाबासाहेबांच्या या सगळ्या धम्म क्रांतीमुळे एका अर्थाने सुस्थिर झालेला आहे, ज्याच्या जीवनाला एक प्रगतीची दिशा प्राप्त झालेली आहे, आणि मग अशा लोकांकडे पाहत आपण देखील आपल्या जीवनाला काही बदलवलं पाहिजे, अशा प्रकारची प्रेरणा घेणारे लोक, या दोन्ही घटकांचा संगम आपणाला या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या या सेवा केंद्रांच्या रूपातून पाहायला मिळतो. मी हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण लोकांना दिलेला जो धम्म आहे, हा सगळ्या धर्माच्या पलीकडचा आहे. तुम्हाला हेही माहीत आहे की मनुष्याच्या जीवनावर सगळ्यात मोठी सत्ता ही ग्रंथांची असते आणि त्यातल्या त्या सगळ्यात मोठी सत्ता धर्माची असते. म्हणजे धर्माच्या पलीकडे आजपर्यंत जगातल्या कोणत्याही व्यक्तीला पाहता आलेलं नाही आहे. म्हणजे आज संपूर्ण जग जे युद्धाच्या आणि महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे, म्हणजे पॅलेस्टाईन किंवा इस्रायल यांचा जो लढा आहे, म्हणजे मुस्लिम आणि बिगर मुस्लिम, म्हणजे प्रत्येकच लोकांना आज स्वतःच्या धर्माची तत्व महत्त्वाची वाटतात आणि आपल्या धर्माच्या बळावर आपणाला आयुष्याला संपावं देखील लागतं. अशा प्रकारचा जिहादी धर्म देखील लोक पाळताना दिसतात. पण मी तुम्हाला सांगितलं पाहिजे, जे तुम्हाला माहीतच आहे की बाबासाहेब हे काही आध्यात्मिक, अलौकिक, पारलौकिक अशा प्रकारच्या मुक्तीच्या दृष्टिकोनातून या धर्मांतराच्या प्रक्रियेकडे पाहत नव्हते. किंबहुना इथल्या या सगळ्या वंचित, अभावग्रस्त, दलित, शोषित, पीडित आणि सगळ्या प्रकारच्या घटकांनी ताडलेल्या, नाडलेल्या, पिडलेल्या अशा लोकांना एक नव्या प्रकारचा असा धम्म द्यायचा की ज्या धम्माच्या आधारे त्यांना स्वतःचा लौकिक विकास करता येईल. म्हणजे आपल्या भोवतीच्या सगळ्या प्रकारच्या जातीय समस्यांना सोडवणं हा त्याचा एक भाग होता. आणि या जातीय समस्यांना सोडवतानाच त्यांच्या उन्नतीकरता एक विधायक, सकारात्मक, विवेकी, कल्याणकारी, लोकशाहीवादी, प्रज्ञाशील, करुणावादी, पंचशील निष्ठ आणि परस्पर सहभागी, लोककल्याणकारी
अशा प्रकारच्या समाजाच्या निर्मितीकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सगळ्यांना या बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे. हा धम्म त्यांनी वैयक्तिक नाही घेतलेला आहे. वैयक्तिक मुक्ती त्यांना महत्त्वाची वाटत नव्हती. वैयक्तिक मुक्ती कदाचित चोखामेळा, कर्ममेळा, स्वरवयानं वाटली असेल धर्माच्या अंतर्गत, पण या वैयक्तिक मुक्तीपेक्षा संपूर्ण लोकांच्या ऐहिक मुक्तीचा मार्ग, या दृष्टिकोनातून 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दीक्षाभूमीवर सामूहिकपणे बौद्ध धम्माला सर्वांकरता खुलं करताना दिसतात. तर हा बौद्ध धम्माचा मार्ग, हा मार्ग बाबासाहेबांनी नव्यानं निर्माण केलेला आहे. म्हणजे यालाच प्रदीप गोखले यांनी नवबुद्धयान असं म्हटलेलं आहे. म्हणजे परंपरागत बुद्ध धम्मामध्ये ज्या काही परंपरागत पद्धती रूढ होत्या त्यांना दूर सारत कालसुसंगत, रिलेव्हंट, आजच्या काळाला जुळणाऱ्या आणि विज्ञानाला आणि विकासाला आणि विवेकाला आत्मसात करणाऱ्या अशा प्रकारच्या बौद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना देतात आणि त्यांच्याकरता एक मुक्तीचा महामार्ग ते साकार करतात. या मुक्तीच्या मार्गाचा हा जो भाग, हा आजच्या काळामध्ये सगळीच मंडळी आपल्या अंतर्मनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत चाललेले आहेत. म्हणजे बौद्ध धम्माच्या रूपातून एक नव्या प्रकारच्या प्रबुद्ध अशा प्रकारच्या भारताची निर्मिती करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता आणि त्या प्रयत्नाचं वास्तव रूप आपणाला या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पाहायला मिळतो. मी फक्त 4 ते 5 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्यासमोर माझ्या वक्तव्याला विराम देणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मूक नायक ते प्रबुद्ध भारत हा जो बाबासाहेबांच्या वर्तमानपत्राचा प्रवास आहे, हा प्रवास त्यांना वैयक्तिक पातळीवर विकासाचा प्रवास ठेवायचा नव्हता, तर त्यांना एकंदर संपूर्ण या मुक्या असणाऱ्या समाजाला, मूक नायकाला प्रबुद्ध भारतापर्यंत आणायचं होतं. आणि प्रबुद्ध भारत हा केवळ नवबौद्ध, अस्पृश्य, पूर्वास्पृश्य अशा समाजापुरता भाग नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की आजच्या काळामध्ये युद्ध की बुद्ध हा सगळ्यात मोठा प्रश्न संपूर्ण जगाच्या पुढे उभा राहिलेला आहे. म्हणजे मनुष्याच्या विकासाचा एक पूर्णपणे सर्वांगीण अशा प्रकारचा प्रकल्प, या नात्याने आपणाला बौद्ध धम्माकडे पाहावं लागतं. आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपल्या इथल्या बौद्ध धम्म बांधवांना जगातला सर्वोत्तम अशा प्रकारचा धम्म प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारचं संचित आणि अशा प्रकारचा वारसा जगाच्या पाठीवर कोणत्याही धर्मीय लोकांना प्राप्त झालेला नाही. म्हणजे हा जो वारसा आहे, हा वारसा फार अपवादभूत आहे, अविस्मरणीय आहे, अनन्यसाधारण आहे आणि एकमेवाद्वितीय आहे. पूर्वी नव्हता, पुढे कधी मिळणार नाही. तर अशा प्रकारच्या वारशाला समृद्ध करण्याची ऐतिहासिक जबाबदारी ही आपल्या खांद्यावर येऊन पडलेली आहे. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनाचा भाग हा केवळ काही विशिष्ट 8, 10, 15, 20 कोटी बुद्धांपुरता नाही आहे, तर संपूर्ण 136 कोटी भारताकरता आहे आणि त्याच्याही पलीकडे पूर्णपणे विश्व मानवाकरता आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये संपूर्ण नव्या विश्वाची निर्मिती, नव्या विश्वाचं संरचन हे जर कोणत्या तत्वाच्या आधारे होणं शक्य असेल तर तो भाग म्हणजे बौद्ध धम्माचा भाग आहे, बौद्ध धम्म विचारांचा भाग आहे. आणि हा वारसा गतिमान करणं ही ऐतिहासिक जबाबदारी भारतातल्या सगळ्या सुशिक्षित, पांढरपेशीय, मध्यमवर्गीय, नवमध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, परदेशी राहणाऱ्या आणि दलितपणाच्या कक्षेतून वाढत जागतिक बनलेल्या अशा संपूर्ण बौद्ध बांधवांच्या पर्यंत पोहोचलेला आहे. तर हा वारसा समृद्ध करण्याचा एक महत्त्वाचा भाग या नात्याने आपल्या देशातल्या आर्थिक संस्थांकडे पाहावं लागतं. युको बँक यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. आता बँकेचं काम केवळ सेवापूर्ण नाही आहे, तर बँकेच्या आधारे अर्थविषयक नव्या प्रकारची चेतना समाजामध्ये निर्माण करणं
हा देखील बँकेच्या सेवेचा सगळ्यात महत्त्वाचा असा भाग मानावा लागतो. मला इथे मुद्दाम गांधीजींना कोट करावं असं वाटतं. गांधीजींचं महत्त्वाचं स्थान असं आहे की त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं, तुम्ही अधिकारी नाही आहात, तुम्ही सेवक आहात, तुम्ही सेवा देणारे आहात. म्हणजे खालचा वर्ग आणि अधिकारी वर्ग यांच्यामध्ये विश्वस्तपणाचा पूल तयार करणं, याच्यातून विकासाची प्रक्रिया गतिमान होत असते. अधिकार पद हे काही शक्तिपुंज नाही आहे, ते शक्ती केंद्र बाकीच्यापर्यंत प्रवाहित करण्याकरता आहे. तो मान्य आहे, ते एखादं सेंटर असेल, एखादं पॉवर बँक असेल, पण ते पॉवर बँक लोकांपर्यंत पोहोचवणं हे सगळ्या देशाच्या संरचनांचं एक केंद्रवर्ती सूत्र राहतं. बाबासाहेब देखील याच अंगाने सगळ्या व्यवस्थेचा विचार करत होते. आजच्या या काळामध्ये धम्मचक्र प्रवर्तन आणि अर्थचक्र प्रवर्तन या दोन गोष्टींना एकत्र आणणं हा बौद्ध समाजाच्या विकासाकरता सगळ्यात महत्त्वाचा अशा प्रकारचा भाग राहू शकतो. आणि तुम्हाला माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचा जो ग्रंथ तयार केला, जो सिद्धांतन मांडलं, त्यांचं म्हणणं आहे की रुपयाच्या प्रश्नाचा विचार करताना रुपयाबद्दलच्या समस्यांचं भान आपणाला जागृत करावं लागेल. समजा कल्पना करा, बौद्ध बांधवांकडे बौद्ध धम्म आहे, पंचशील आहे, त्रिसरण आहे, बुद्धविहार आहे, पण आर्थिक साधनच नाही आहेत. तर अशा प्रकारच्या समाजाला पुढच्या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्थ उरणार नाही. किंबहुना अलीकडे आकडे असे आले आहेत, जो शिकलेला वर्ग आहे ना, बाबासाहेब म्हटलं तू शिका, ग्रंथ वाचा, अध्ययन करा, पुस्तकाशी प्रेम करा, बरोबरच आहे, महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे परिवर्तन देखील झालं. पण आज अशिक्षित लोकांपेक्षा शिकलेल्या लोकांमध्ये तिप्पट बेरोजगारी आहे. लोक शिकलेले आहेत बौद्ध समाजामधले, पण नोकरी नाही आहे, कामधंदा नाही आहे, बेरोजगार आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना पुढे स्वतःला कसं तगवावं लागेल, जगवावं लागेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न बौद्ध आंबेडकरी समाजाच्या पुढे निर्माण झालेला आहे. आणि या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधामध्ये आपल्या सगळ्या ज्या आर्थिक संस्था आहेत, बँक असो, वित्तीय संस्था असो, कर्ज देणाऱ्या पेढ्या असो, या सगळ्या लोकांना निरलस वृत्तीने सर्वसामान्य खेड्यातल्या वंचित दलितांच्या, पूर्वास्पृश्यांच्या, नवबौद्धांच्या जीवनाला गतिमान करण्याकरता प्रयत्न करावा लागेल. तेव्हाच हे धम्मचक्र प्रवर्तन हे परिपूर्ण झालेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. चॅरिटीचा भाग हा एका दिवसापुरता असतो, आठवडाभरापुरता असतो, महिन्यापुरता असतो, पण चॅरिटीने हे जग काही पुढे चालत नसतं. तो एक मनातला भाग आहे, तो महत्त्वाचा भाग आहे. आम्ही तुमचे कोणीतरी आहोत, आम्ही देणे लागतो, हे त्याने आम्हाला परत दाखवायचं आहे. पण ते करत असताना या सर्वसामान्य लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम कसं करता येईल, तर त्याचा प्रयत्न करणं हा बौद्ध समाजातल्या पांढरपेशा, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, शिक्षित, सुशिक्षित, शहरी अशा लोकांच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे. आणि त्याचं उत्तर आपण कसं देतो याच्यावरच पुढच्या काळातील नवबौद्ध समाजाच्या प्रगतीचा डोलारा उभा राहणार आहे. तेव्हा आजच्या या सेवा केंद्राच्या निमित्ताने आपल्या सगळ्या लोकांना शुभेच्छा देताना मी सांगू इच्छितो की आपल्या या धम्म विचाराचा वारसा आपणाला समृद्ध करताना स्वतःबरोबर आपल्या समाजाच्या विकासाकरिता आंतरिक पद्धतीने आपल्याला प्रयत्न करावा लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थाने ही धम्मक्रांती सफल आणि सुफल झाली असं आपणाला म्हणता येईल. तो भाग, ती भावना आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करत आहोत. फक्त 2 मिनिटात मी सांगू इच्छितो की आजचा कालखंड तर विचार, भावना, संवेदना, कल्पना हा गोठण्याचा असा कालखंड. म्हणजे आजच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर लेखकांचा अंत झालेला आहे. रोला बार्थ नावाच्या इंग्रजी अभ्यासकाने म्हटलं की लेखक हा संपलेला आहे. डॅनियल बेल यांनी असं म्हटलंय की विचार संपलेला आहे, विचारांचा अंत झालेला आहे. आणि फुकुयामा यांनी म्हटलेलं आहे की आजच्या काळामध्ये इतिहासाचा अंत झालेला आहे. इतिहासाचा अंत, लेखकाचा अंत, विचारांचा अंत
आणि विचार करणाऱ्या लोकांचा अंत. अशा कालखंडामध्ये बाबासाहेबांच्या सत्य विचाराला आपणाला कसं पुढं नेता येईल हा आपल्या सगळ्यांपुढचा सगळ्यात गंभीर अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि मुख्य म्हणजे आजच्या काळामध्ये सत्य आणि असत्य यांच्यातला भेद संपलेला आहे. सत्य काय असत्य काय हे कुणाला काही सांगता येत नाही. आजच्या लोकसत्तेला बातमी आहे, पहिल्या पेजवर बातमी आहे की पुरातन काळामध्ये पुष्पक विमान होतं आणि रथ देखील उडत होते. हा आजपर्यंत कवी कल्पनेचा भाग जो मांडण्यात येत होता त्याला NCERTने मान्यता दिलेली आहे. NCERT म्हणजे विज्ञानाची भारताची सगळ्यात मोठी संस्था. म्हणजे सत्य काय असत्य काय याच्यातला फरक कळलेला आहे. मुख्य म्हणजे आता सत्याच्या पलीकडे सत्योत्तर सत्य, पोस्ट ट्रूथ आणि व्हर्च्युअल ट्रूथ, म्हणजे आता टीव्हीच्याच गोष्टी मला खऱ्या वाटतील, खऱ्या गोष्टी खोट्या वाटतील, अशा सत्य असत्यपणाचा भेद नष्ट झाल्याच्या आणि होण्याच्या कालखंडामध्ये बाबासाहेब आणि बुद्ध आणि फुले आणि कबीर यांना तुम्ही कसं ओळखाल? आता विचारवंतांचा अपहार होत चालला आहे, विचारवंतांचा अपहार झालेला आहे. आंबेडकर गांधीजी लोकांनी हायजॅक करून टाकलेला आहे. तर अशा कालखंडामध्ये बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचा मूलभूत आशय जिवंत ठेवणे आणि सोबत आपल्या खास बँकेच्या रूपात तुम्ही सांगू इच्छितो की अर्थचक्र प्रवर्तनाला समजून घेणे आणि ती अर्थचक्र प्रवर्तनाची गती ही सर्वसामान्य वंचित लोकांपर्यंत पोहोचवणे हे आपलं परम कर्तव्य ठरेल. तर या कर्तव्याचं भान या सेवा केंद्राच्या रूपातून आपण जोपासत आहात. आपल्या या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. धम्मचक्र प्रवर्तन आणि अर्थचक्र प्रवर्तन या दोन्ही घटकांच्या आधारेच एक नव समाज निर्मितीची प्रक्रिया आपल्या देशात उभं राहू शकते. आणि हा सगळ्यात मोठा पुन्हा भाग असा आहे की हा जो नवबौद्ध समाज आहे, आंबेडकरी समाज आहे, हा जगातला सगळ्यात मोठा विचारनिष्ठ समाज आहे. अशा प्रकारची विचारशीलता जगाच्या पाठीवर कुठे नाही आहे बरं. म्हणजे विचारांच्या आधारे आपणाला जीवनाचा विचार करता येतो. तर ती दृष्टी या कार्यक्रमाच्या या सेवा केंद्राच्या निमित्ताने अधिक गतिमान हो आणि आपला हा सेवेचा प्रकाश सर्वसामान्य खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यंत पोहोचो अशा प्रकारची कामना व्यक्त करतो. खरं तर मला इतकं काही बोलायचं नव्हतं, पण बोलण्याच्या ओघात मी हे बोलून गेलो. आपण सगळ्यांनी माझं ऐकलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. इथे सर परत आहे. थँक्यू सर. हो थँक्यू. इस कड़ी में मैं अब हमारे यूको बैंक SC/ST OBC काउंसिल के अध्यक्ष श्री CN अडारकर सर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर, इनको वंदन करता हूँ, नमन करता हूँ. और मंच पर उपस्थित साथियों, बहुत सारे वक्ताओं ने डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के जीवनी से लेकर पूरे जीवनी, जैसा कि राउत सर पे विस्तृत जानकारी हमें दी. मोदी सर ने भी हमको हमारे बैंक से रिलेटेड या डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर बौद्ध धम्म से रिलेटेड जानकारी दी. लेंडे सर ने भी अभी जस्ट हमारे अपने विचार यहाँ पे रखे. इसलिए अभी मुझे नहीं लगता कुछ और इसके लिए और ज़्यादा बचा है. साथियों, मैं इतना ही कहना चाहूँगा कि जैसा कि दर्जीत पाल ने भी कहा, सोशियो इकोनॉमिक डेवलपमेंट, उसके आगे बढ़कर जो टेक्निकल डिजिटल डेवलपमेंट की बात की, उससे भी आगे एक वर्ड मैं बोलूँगा कि जो
नीति निर्माण जो बोलते हैं नीतिगत फैसला लेने में आज भी हमारे लोग सामने नहीं है, वो बहुत ज़रूरी है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के प्रयास से रिजर्वेशन तो मिल गया, बहुत सारी एक मिडिल क्लास फौज जो बोलते हैं वो तो तैयार हो गई है, लेकिन आज भी उस लेवल पे लोग हमारे गए नहीं हैं। तो ये समय की ज़रूरत है कि उनका सपना जब भी पूरा होना चाहिए मेरे ख्याल से कि जब हमारे लोग इस नीतिगत फैसला लेने में या नीति निर्माण में आगे रहे और वहाँ तक पहुँचे। मैं इतना बोलते हुए अपनी वाचा को विराम देता हूँ। जय भीम। ये मोदी सर की दोनों बेटियां हैं, आ जाओ इधर, है ना। और छोटी बेटी आ रही है इधर, आजा आजा, तेरा भी स्वागत करेंगे। बेटियों का स्वागत होना चाहिए और अपनी जिंदगी को बहुत सफल बनाएंगे। इसी के साथ श्री स्वप्निल निखाड़े जी जहाँ कहीं वो आज के इस कार्यक्रम का अंतिम दौर धन्यवाद प्रस्ताव होता है। मैं उनसे अनुरोध करता हूँ कि वो सबका धन्यवाद करें। सबसे पहले तो दुनिया में पहली क्रांति लाने वाले तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्रीबाई फुले और आधुनिक भारत के जनक डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर और वो तमाम महापुरुष जिन्होंने सामाजिक क्रांति के लिए कुछ उल्लेखनीय काम किए हैं, उन सबको मैं त्रिवार वंदन करता हूँ। जैसे कि आज हम यहाँ पे यूको बैंक SC/ST काउंसिल की तरफ से एक दिन मनाने के लिए आए हैं। बहुत समय नहीं लेना चाहूँगा। मैं सबसे पहले यहाँ आए हुए सब हमारे मेहमान, हमारे जोनल हेड सर, दादा और सर जो है, सर को जैसा मैं 30 साल से नागपुर में रहता हूँ तो सर को सुनते सुनते ही बड़े हुए हैं। बहुत जगह सर को सुने हैं और उनको बहुत नॉलेजफुल बातें किए। टंडे सर भी बहुत अच्छा बोले। तो आप यहाँ पे यूको बैंक के सारे जो कर्मचारी आए उनका मैं विशेष आभार व्यक्त करता हूँ और सर आप भी आए तो मैं सबका आभारी हूँ।